कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जय गुजरात असं म्हणाले आणि यानंतर आता वाद सुरू झालेला आहे। हा वाद सुरू झालेला असताना शिवसेनेनं उद्धव ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ पोस्ट केलाय। यामध्ये उद्धव ठाकरे हे जय गुजरात म्हणालेत। यासोबतच उद्धव ठाकरे एकतर हे भोंदू आहेत नाहीतर संधी साधू अशी घणाघाती टीका शिवसेनेच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून करण्यात आली आहे। आप आगे चलो, हम साथ हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। आणि यानंतर पुन्हा एकदा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी घेतलं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन। उद्याचा सोहळा झाला की मी मरायला मोकळा, वर जाऊन बाळासाहेबांना हे सगळं सांगणार आहे, महाजन यांचं वक्तव्य। भाजप आमदार परिणय फुके यांच्याकडून ठाकरेंना डिवचणारी कविता। विजयी सभा घेण्यापेक्षा फडणवीसांसाठी आभार सभा घेण्याचा खोचक सल्ला। बुडाखालून गेल्या खुर्च्या म्हणून मराठीचा मोर्चा, कवितेमध्ये उल्लेख। ठाकरे ब्रँडवरती उपसभापती नीलम गोरे यांची सडकून टीका। काही प्रश्नांची उत्तरं काळच देईल, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर गोरे यांचं सूचक वक्तव्य। मिंदे गटाच्या लोकांना ठाकरे एकत्र येणं हेच नकोय, संजय राऊत यांचा शिंदेच्या शिवसेनेवरती हल्लाबोल। शिवसेना सोडून गेलेल्यांच्या पोटामध्ये गोळा आलाय असं म्हणत राऊतांची टीका। पक्षीय अहंकार बाजूला ठेवून मेळाव्यासाठी झोकून काम करायचंय, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं ठरलं। जाहिरातींच्या माध्यमातून विजयी मेळाव्याची जोरदार प्रसिद्धी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पुण्यामध्ये जय गुजरातची घोषणा। अमित शहांच्या उपस्थितीमध्ये शिंदे म्हणाले जय गुजरात। अमित शहांच्या ड्युप्लिकेट शिवसेनेचं हे खरं रूप आज बाहेर आलं। एकनाथ शिंदेंच्या जय गुजरात या घोषणेच्या नंतर संजय राऊत यांची टीका। हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कसा राहू शकतो, राऊतांचा सवाल। विनाशकाले विपरीत बुद्धी, एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरात या घोषणेच्या नंतर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। हिंदी सोबत गुजराती बंधनकारक आहे का, ठाकरे सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांचा सवाल। तर एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरातची फडणवीसांनी दखल घ्यावी, पेडणेकर यांची मागणी। गुजराती लोकांच्या कार्यक्रमामध्ये जय गुजरात म्हणणं चुकीचं नाही, मुख्यमंत्री फडणवीसांकडून शिंदेंची पाठराखण। इतकी संकुचित वृत्ती ठेवू नये, फडणवीसांचा विरोधकांवरती निशाणा। एकनाथ शिंदे जर जय हिंद जय महाराष्ट्र बोलले नसते तर टीका ठीक होती। शिंदेंच्या जय गुजरातच्या घोषणेनंतर उदय सामंत यांची सारवासारव। आपण मराठी शिकणार नाही, काय करायचंय ते करा, प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडी यांनी मराठी माणसाला डिवचलं। हा केडिया नाही तर महाराष्ट्राला लागलेली कीड आहे, अंबादास दानवे यांची एक्स पोस्ट। तर सरकारला मराठीचा अभिमान उरला असेल तर केडियाला सुरक्षा पुरवू नये, दानवेंची मागणी। 3 ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे। मराठी हिंदी वाद सुरू असताना महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय। राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून सुधारित वेळापत्रक जाहीर। पहिलीच्या वेळापत्रकामधून तिसरी भाषा काढण्यात आली, याऐवजी कला, क्रीडा, कार्यानुभव या विषयांचा वेळापत्रकामध्ये समावेश। त्रिभाषा सूत्रासंबंधीच्या जीआरची होळी केल्याप्रकरणी ठाकरे सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन करण्यात आलं होतं। मीरा रोडच्या वादामध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण झालेल्या व्यापाऱ्याची भेट घेण्यासाठी संजय निरुपम गेले, मात्र ते पोहोचण्याच्या पूर्वीच व्यापारी अंडरग्राऊंड झाल्याची माहिती आहे। काशीमीरा पोलीस स्टेशनला मनसे नेत्यांची सेटलमेंटची भाषा। मारहाण झालेले व्यापारी बाबूराव चौधरी यांचा दावा, तर मोर्चामध्ये येऊन माफी मागणार असं मनसेने म्हटल्याचा सुद्धा चौधरींचा दावा आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यामध्ये थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचं अमित शहा यांच्या हस्ते अनावरण। खडकवासला इथल्या एनडीएमध्ये अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण। पुण्यामध्ये बाजीराव पेशवेंच्या पुतळ्याचं अनावरण झालं। यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। स्वराज्य टिकवण्यासाठीचा संघर्ष म्हणजे ऑपरेशन सिंदूर, थोरले बाजीराव पेशवेंच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या सोहळ्यामध्ये शहांचं वक्तव्य। बाजीराव पेशव्यांच्या इतिहासाचं सुद्धा त्यांनी कौतुक केलंय। बाजीरावांचा पुतळा होण्यासाठी एनडीएच अधिक योग्य जागा आहे, अमित शहा यांचं विधान। सध्याची युद्धनीती आणि बाजीरावांच्या युद्धनीतीमध्ये साम्य असल्याचं सुद्धा अमित शहा यांचं म्हणणं आहे।
पुण्यामधल्या कात्रज कोंढवा रस्त्यावरती मनसे कार्यकर्त्यांचं आंदोलन. पुण्यामधील महिला अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ मनसे आक्रमक. पुण्यामध्ये अमित शहांच्या दौऱ्याच्या निमित्ताने तपासणी. एकाकडे पिस्तूल सापडलं. पोलिसांनी घेतलेल्या झाडाझडतीच्या वेळेला हे पिस्तूल आणि जिवंत काडतुसं सापडली. वारजे भागामध्ये पोलिसांच्या तपासणीच्या दरम्यान एका व्यक्तीला अटक झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना कोर्टाचा दिलासा. काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांनी आमदारकीची निवडणूक रद्द करण्याची दाखल केलेली याचिकाही फेटाळण्यात आली. याचिका नियमांना धरून नाही, कोर्टाचा निर्वाळा. नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे आणि शेतकऱ्यांमध्ये वाद झालाय. नाशिक जिल्हा बँकेच्या बैठकीमध्ये शाब्दिक चकमक झडलेली आहे. कर्जमाफी कधी करणार ते सांगा, शेतकऱ्यांची मागणी. धुळ्यामधील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि माजी आमदार फारुख शहांच्या मुलामध्ये बाचाबाची. फॅन्सी नंबर प्लेटमुळे गाडी अडल्यामुळे वाद झालेला आहे. कायद्यासमोर सर्वजण समान आहेत, वरिष्ठ पोलीस सागर देशमुख यांचा ठणकावून इशारा. शेतकरी कर्जमाफीवरून बच्चू कडू यांचा आक्रमक पवित्रा. आमचं आगामी आंदोलन हे गोपनीय असेल, कडू यांची माहिती. ठाकरे एकत्र येत असतील तर शेतकरी मजुरांनी सुद्धा एकत्र यावं, कडू यांचं आवाहन. मुंबईमधल्या एसबीआय मुख्यालयाच्या बाहेर बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचं आंदोलन. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरती कार्यकर्ते आक्रमक झाले. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना वाढीव मदत नाहीच. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचं लेखी उत्तर. मार्चमधील 250 आत्महत्यांच्या पैकी फक्त 102 प्रकरणं नियमांच्या नुसार मदतीसाठी पात्र आहेत, मकरंद पाटील यांची माहिती. सरकारकडून यावर्षीचा सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू. आता फक्त उत्पादनावरती आधारित पीक विमा मिळणार आहे. सुधारित पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांची कोंडी होतीये का, असाही सवाल आहे. परभणीमधल्या सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवरती गुन्हे दाखल करा, न्यायालयाचे आदेश. आणि यानंतर थेट जाऊयात मनसे